पुढे करून द्या थोडंसं पुढे विनंती आहे.
ज्ञानेश्वर गोणी यांना याला भरून टाकतो मी लगेच तिकडे घेऊन जाऊ मी इथं या पुढे
दीन रंक में अनाथ कृपा करालत थोड़ी पाया पड़िलो बराडे काय मुने तुम्हा पासे
मी तो अल्पची संतोष कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बरडे तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बरडे महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं लोकाभिरामं रणरङ्गधीरम् राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मरुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन जागो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति मस्तक ही पायावरी मस्तक ही आत्मरूप गणेशो केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरु ते नमस्कारो मी आपला आत्मबंधू रंग भूमिका कीर्तनी उभे होते लोका ताल मृदंग श्रोते देखा तया नमन माझे दंडवत विठाला विठाला तुम्ही विश्वनाथ दिनरंक में अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडेलो बराडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन सेवेकरिता निवडलेला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
तुम्ही विश्वनाथ दिनरंग मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडेलो पराडे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन सेवेकरिता निवडलेला उद्धृत केलेला हा अभंग अनंत कोटी ब्रह्मांड नायक षड्गुण ऐश्वर्य संपन्न राजाधिराज भगवान श्री पांडुरंगराय परमात्मा यांच्या एकविधतेचं लेणं ज्यांनी आपल्या अंगी बांधवलेलं आहे, परिधान केलेलं आहे. नवे नवे भक्ती या क्षेत्रामध्ये भक्तीच्या माध्यमातून ब्रह्मज्ञानासारख्या व्यक्तीला सुद्धा ज्यांनी लाल घोटायला लावलेली आहे, असे वैराग्यराग्रस्त म्हणून ज्यांची ख्याती या त्रिभुवनामध्ये प्रसिद्ध आहे, असे आमचे श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणांचा आवाज कमी केला तरी चार चरणांचा अभंग मी गायलेला आहे. तुकोबारायांचे प्रमाणपत्र तुम्हाला सांगून जातोय. कीर्तनामध्ये जे बडबड करतायत लक्षात घ्या, फक्त सांगून जाते बरोबर. माझं मत असं नाही की तुम्ही बडबड करा असं मी म्हणत नाही. तुम्ही बोला, परंतु मला काहीतरी सांगा म्हणजे बरं होईल. कीर्तनामध्ये बडबड केल्याच्या नंतर म्हणतात पुढचा जन्म बेडकाचा व्यक्ती. कोणाकोणाला अपेक्षित आहे त्यांनी बडबड केली तरी मला चालेल, काही हरकत नाही. हा लक्षात घ्या. विठ्ठल जगद्गुरु श्री तुकोबारायांचा चार चरणांचा अभंग मी आपल्या समोर गायलेला आहे. अतिशय महत्वाचा मार्मिक सारभूत अर्थांचं प्रतिपादन करणारा हा चार चरणांचा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून श्री जगद्गुरु तुकोबाराय नर तनु म्हणा, मनुष्य देह म्हणा, मानवी शरीर म्हणा, या सर्वांना उपदेश म्हणून या अभंगाच्या माध्यमातून एक विनंतीपूर्वक लिहिलेलं जे पत्र आहे ते पत्र आपल्या समोर तुकोबाराय सादर करतायत. विठ्ठल जुन्या काळामध्ये पत्र लिहिण्याची एक पद्धत होती, आता पण आहे, परंतु व्हॉट्सअप. पूर्वी पत्र लिहायची. गावाला जर एखादा व्यक्ती असेल आपला तर त्याला आपण शहरातून पाठवतो त्याला पत्र असं म्हणत होते. पूर्वी पत्र पाठवण्याची एक पद्धत होती. ती पद्धत तुकोबारायांनी या अभंगाच्या माध्यमातून आपल्यासमोर प्रगट केलेली आहे, व्यक्त केलेली आहे. तुकोबारायांनी या ठिकाणी एक पत्र लिहिलेलं आहे. कोणाला लिहिलेलं आहे? तुकोबारायांनी जे पत्र लिहिलं ते विश्वनाथाला लिहिलेलं आहे. आता विश्वनाथ हे एक नाव आहे. आता हे नाव नेमकं कोणाला संबोधित केलेलं आहे याचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. कारण काय आहे, तुकोबारायांच्या जीवनाचा जर आपण विचार केला तर तुकोबारायांच्या जीवनाकडे पाहत असताना एक विधता हा एक महत्वाचा मुद्दा आपल्याला तुकोबारायांच्या समोर पाहायला सापडतोय. तुकोबारायांनी इतर देवांचा जर विचार केला तर तुकोबारायांनी इतर देवांना जरा बाजूला ठेवलेले आहे. बरोबर, लक्षात घ्या. तुकोबारायांनी आपल्या हृदयामध्ये ज्या देवाला स्थान दिलेलं आहे त्याचं नाव आहे भगवान पांडुरंगराय परमात्मा. विठ्ठलाला आपल्या हृदयामध्ये स्थान दिलेलं आहे. कारण त्यांच्या ठिकाणी असणारी एक विधता ही आपल्यासारखी नाहीये. लक्षात घ्या. त्यांची एक विधता, त्यांच्या एक विधतेचं वर्णन करत असताना अनेक प्रकारे अनेक ठिकाणी अनेक प्रमाणांच्या माध्यमातून वर्णन केलेलं आहे. कधी कधी संत महात्म्यांच्या एक विधतेचं वर्णन करत असताना एखाद्या पतिव्रता स्त्रीचं उदाहरण देत आहेत. कधी कधी एखाद्या हावरट लोभ्या अशा एका व्यक्तीचा ज्याला धनाची अपेक्षा आहे अशा धन लोभ्याचा उदाहरण सुद्धा आपल्या समोर तुकोबाराय देत आहेत. लक्षात घ्या. तुकोबारायांनी एका ठिकाणी वर्णन करत असताना असं सांगितलेलं आहे, सर्व भावे लोभ्या आवडे हे धन आम्हा नारायण तैशा परी. विठ्ठला विठ्ठला
आम्हा नारायण तैशफले. जसं एखादा धनलोभ्या जो आहे त्याला जेवढं धन आवडतंय तेवढं आम्हाला देव आवडतोय. ही एक विधता सांगितलेली आहे. कदाचित या ठिकाणी एका प्रमाणाच्या माध्यमातून समाधान होत नसते म्हणून एक महत्वाचं प्रमाण सांगितलं तुकोबारांनी. तुकोबारा बोलतायत एखादी पतिव्रता स्त्री आहे, एखादी पतिव्रता स्त्री आहे तिच्याबद्दल वर्णन करत असताना असं सांगितलेलं आहे, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण. एक प्रमाण कोण आहे? एकच तिला पती, हाच एक प्रमाण आहे. तसं आम्हाला सुद्धा हाच एक देव प्रमाण आहे. बाकी इतर देवांच्या विषयी आम्ही विचार करत नाही. असं विचार करणारे जे तुकोबारा आहे त्यांनी आपल्या हृदयामध्ये जर कोणाला धारण केलेलं असेल तर ते भगवान विठ्ठलाला, भगवान पांडुरंग आहे परमात्म्याला त्यांनी वर्णन केलेलं आहे. एका ठिकाणी तुकोबारा स्वतःबद्दल ग्वाही देत असताना असं बोलतायत, एकची धरीला चित्ती, एकची धरीला चित्ती. आम्ही हे एक वचन सुद्धा आहे आणि आम्ही हे द्विवचन सुद्धा आहे ना. बरोबर ना? चुकीचं बोललो नाही. लक्षात घ्या, एक वचनामध्ये सुद्धा आदराने बोलत असताना आम्ही, लक्षात घ्या, एकची धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. चकारात्मक तुकोबारा बोलतायत की आम्ही फक्त विठ्ठलालाच आमच्या चित्तामध्ये धारण केलेलं आहे, इतर देवांना धारण केलेलं नाही. असे जे तुकोबारा आहेत ते तुकोबारा आहे. या ठिकाणी उभे असताना मग तुकोबारांनी एक पत्र पाठवलं. कोणाला पाठवलं? विश्वनाथाला पाठवलं. विठ्ठल आता तुकोबारांची एक विधता राहिली का? मग जे स्वतःबद्दल ग्वाही देत असताना असं म्हणतात की आम्ही फक्त विठ्ठलालाच हृदयामध्ये धारण केलेलं आहे, असे म्हणणारे जे तुकोबारा आहेत ते तुकोबारा आहेत. विश्वनाथाला पत्र पाठवत आहेत. मग नेमका विश्वनाथ शब्दाचा अर्थ काशी विश्वनाथ आहे की दुसरा आहे? विठ्ठल शब्दाचा अर्थ प्रकट होतो. जो विश्वाचा मालक आहे त्याला विश्वनाथ असं म्हणतात. नाथ, बरोबर, नाथ. आणि नाथ ही शब्द रचना बहुतांश नाथपंथीयांच्याच मागे लागलेली आहे. विठ्ठला तुकोबारांची एक विधता नेमकी आहे का? तुकोबारा बोलतायत आम्ही आमची एक विधता कधी सोडलेली नाही आणि ती सोडणार सुद्धा नाही. आधी सोडली नाही, पुढे सोडणार नाही. वर्तमान स्थितीमध्ये तरी आम्ही का आमची एक विधता सोडू? मला आवाज येतोय म्हणून जरा विक्षेप होतोय. बरोबर, आणि माईकचा आवाज पण बरोबर नाही. विठ्ठल तुकोबारांची एक विधता. आता एक विधता शिल्लक राहिली का? नाही राहिली. जर काशी विश्वनाथाला जर पत्र पाठवत असतील तर तुकोबारांची कदाचित एक विधता या ठिकाणी कुठेतरी आपल्याला ढाललेली आहे असं पाहायला सापडते. परंतु तसं काही नाही. तुकोबारा स्वतःबद्दल ग्वाही देत असताना असं म्हणतात, एक विध आम्ही न धरून पालट. आम्ही एक विधच आहोत, एक विधच आहोत, परंतु कधी कधी आम्ही इतरांचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. तुकोबारांनी विश्वनाथाचंच वर्णन केलेलं आहे असं नाही. तुकोबारांनी आदिशक्तीचं वर्णन सुद्धा केलेलं आहे. नवे तुकोबारा एका ठिकाणी असं बोलतायत की ही जी आपल्या कुळाची कुळ देवी जी आहे, लक्षात घ्या, ही कोणी
हिची स्थापना जर कोणी केली असेल तर हिची स्थापना कोणी केलेली आहे? संतांनी केलेली आहे. बरोबर ना? तुकोबाराय बोलतायत ना एका ठिकाणी, कुळीची कुळदेवी केली ठाई संतांनी. लक्षात घ्या, म्हणजे हे जे वर्णन आहे हे स्त्रीवाचक वर्णन आहे. परंतु वर्णन जरी स्त्रीवाचक असले तरी सुद्धा वर्णन करत असताना तुकोबाराय अजून एका ठिकाणी असं म्हणतायत की आमच्या कुळाची कुळदेवी जरी या संतांनी ठाई केलेली असेल तरी सुद्धा आमच्या कुळाची कुळदेवी कोण आहे, आमच्या कुळाचं कुळदैवत कोण आहे हे वर्णन करत असताना मग नाटाच्या अभंगामध्ये तुकोबाराय वर्णन करताय. विठ्ठल नाटाच्या अभंगामध्ये तुकोबाराय बोलतायत, विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल पीत गोत चेत विठ्ठल पुण्यानी पुरुषात विठ्ठल आवडी मात विठ्ठलाची. विठ्ठल कुळीचे दैवत असं म्हटलेलं आहे ना. कुळीचं दैवत आमचं कोण आहे? विठ्ठलच आहे. मग केली टाई संतांनी, मग तिला स्त्रीवाचक म्हटलं काय आणि पुरुषवाचक म्हटलं काय? आमची एक वेदता आहे, तिथेच आहे विठ्ठल. तरी सुद्धा काशी विश्वनाथाला पत्र लिहिलेलं आहे का याचा विचार आता आपल्याला करायचा आहे. या अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय, थोडासा आपला पण आवाज जरा कमी करा. आपला आवाज कमी करा म्हणजे मला बरोबर, माझा आवाज मला बरोबर ऐकायला येईल. सध्या काय आहे, या अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पसा पर्याय द्यायचा तो असा की आपला या ठिकाणी हा जो कार्यक्रम या ठिकाणी जो साजरा होतोय शिवदत्त कानिपनाथ मंदिर या ठिकाणी सहकार नगर, आपला हा कार्यक्रम आपण दरवर्षी या ठिकाणी साजरा करतोय आणि या कार्यामध्ये अनेक जण सहभागी सुद्धा होत आहेत. लक्षात घ्या, आपण जो कार्यक्रम साजरा करतोय, आपण जो कार्यक्रम साजरा करतोय हा कार्यक्रम साजरा करत असताना एका ठिकाणी एका श्लोकाच्या माध्यमातून असं सांगितलेले आहे की जे कार्यक्रम साजरे करत आहे व तो कार्यक्रम साजरा करत असताना त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून इतरांना नामस्मरण घडवून आणताय, त्यांच्याबद्दल वर्णन करत असताना असं सांगितलेलं आहे, या कलियुगामध्ये स्मरंती ये स्मारयंती, वर्णन केलेलं आहे, स्मरंती ये स्मारयंती हरेर नाम कलव युगे हरेर नाम स्मरंती ये स्मारयंती. स्मरंती म्हणजे देवाच्या नावाचं स्मरण करणं हा अर्थ आहे आणि स्मारयंती या शब्दाचा अर्थ इतरांना सुद्धा त्या नामाचं स्मरण घडवून आणणं. लक्षात घ्या, हे जे कार्य ज्यांच्याकडून घडतंय त्यांना काय म्हटलेलं आहे? त्यांना श्लोकाकारांनी भाग्यवान असं म्हटलेलं आहे. ते सभाग्य मनुष्येषु कृतार्थान नृपनिश्चयाः, वर्णन केलेलं आहे. स्मरंती स्मारयंती हरे नाम कलयुगे. हा उत्सव जे साजरे करतायत ते भाग्यवान आहेत. तसं पाहिलं तर भाग्याच्या व्याख्या अनेक प्रकारे केलेल्या आहेत, त्याच्यातीलच ही एक व्याख्या आहे. कोणाला कोणी भाग्यवान म्हणाल या कलियुगामध्ये, कोणाला आपण भाग्यवान म्हणायचं तर याचं वर्णन करत असताना असं सांगितलेलं आहे, जो इतरांना नामस्मरण घडून आणतोय, इतरांच्या मुखातून नामस्मरण घडून घेतोय, त्याला तुम्ही भाग्यवान म्हणा. तुकोबाराय एका ठिकाणी असं म्हणतात, या जगामध्ये दाता जर कोण असेल तर तोच दाता आहे जो भगवान परमात्म्याच्या नामाचं चिंतन इतरांकडून स्मरण करून घेतोय. दाता तोची एक
म्हणतात व्याख्या केलेली आहे, नारायणा स्मरवी, इतरांच्या मुखातून जो भगवान परमात्म्याचं नाम घडवून आणतोय त्याला तुम्ही भाग्यवान म्हणा. हे सहकारनगर सुद्धा भाग्यवान आहे, कारण तुम्ही इतरांकडून नामस्मरण घडवून आणता, म्हणजे तुम्ही स्वतः भाग्यवान आहात. लक्षात घ्या. या ठिकाणी हा महाशिवरात्रीचा कार्यक्रम आपण नित्य नेमाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण संपन्न करत आहात. मी तुम्हाला अजून एक सांगून जातोय काय आहे, हा महाशिवरात्रीचा कार्यक्रम आहे, म्हणून महाशिवरात्रीबद्दल एका ठिकाणी असं चिंतन आलेलं आहे की महाशिवरात्रीचा उपवास कसा करायचा याच्याबद्दल एक चिंतन आलेलं आहे. महाशिवरात्रीचा उपवास कसा करायचा हे सांगण्याच्या आधी पहिल्यांदा मी तुम्हाला एकादशी कशी करायची हे सांगून जातोय, म्हणजे आपल्याला महाशिवरात्री कशी करायची हे समजेल. एकादशीच्या व्रताची सुरुवात सांगत असताना असं म्हटलेलं आहे, दशमी व्रताचा प्रारंभ, दशमी व्रताचा प्रारंभ सांगितलेला आहे. एकादशी हे एक व्रत आलेलं आहे आणि आता काल एकादशी होती आणि एकादशीच्या घरी काय आलेली आहे, शिवरात्री. आपले जुनी लोक म्हणायचे कीर्तनकार, एकादशीच्या घरी शिवरात्री काय आलेली आहे, पाहुणे म्हणून आलेले आहे आणि पाहुण्या आल्याच्या नंतर मग त्याचं आदर आतिथ्य करणं हे आपलं कर्तव्य आहे ना, कर्तव्य आहे. कारण एकादशी हा एक व्रत सांगितलेला आहे. मात्र एक लक्षात घ्या, महाशिवरात्री हा एक पर्व सांगितलेला आहे, पर्व सांगितलेला आहे. नुसता पर्व सांगितलेला आहे असं तुम्ही म्हणू नका, त्याला विशेष अशी एक संज्ञा स्वतः नाथबाबांनी दिलेली आहे. लक्षात घ्या. म्हणून एकादशीची फलश्रुती तुम्हाला सांगतोय. एकादशीचं व्रत कसं करायचं, दशमी व्रताचा प्रारंभ, दशमी एक भुक्तरा. चला पुढे, दशमी एक भुक्त राहिल्याच्या नंतर एकादशी निराहारी करायची, एकादशीला काही खायचं नाही असं संत वाङ्मयामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. एकादशीच्या दिवशी काहीच खायचं नाही. लक्षात घ्या. हो, वर्णन करत असताना असं म्हटलेलं आहे, एक एकादशी केली, या एकादशी केल्याने काय आपला जीव सुद्धा जाणार आहे का? मला सांगा. जर 42 दिवस धरून राहणारे आमचे निलोंबर आहे, जर या कालावर मात करू शकतायत, तर आपण जर निष्ठावंत असलो आणि एकादशी जर केली तर आपण काय एका एकादशीने मरणार आहोत का? नाही मरणार. हो, नाही मरणार. मी म्हणतोय असं नाही, संत वाङ्मयामध्ये तशी प्रमाणच शिल्लक ठेवलेली आहेत आपल्याकरता. काय तुझा जीव जातोय एकादशी, फराळाच्या मेशी धनिकेशी, काय तुझा जीव, एका एकादशीने आपला जीव जाणार नाही हे मला चांगलं माहिती आहे. घरामध्ये भांडण झाल्याच्या नंतर 2-2 दिवस उपवाशी राहणारा एक एकादशी केल्याने मरणार नाही. दशमी व्रताचा प्रारंभ, एकादशी निराहारी करा. तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला एकादशी निराहारी जमणार नाही, फलाहार करा. तुम्ही म्हणाल फलाहार करून सुद्धा महाराज आम्हाला जमत नाही, दिवसभर चरण्याची सवय असली तर त्याला एक जमत नाही. मग आपले नित्य नेमाने भरपूर असे कार्यक्रम एकादशीच्या दिवशी साजरे केले जातात घरामध्ये. सांगून वेळ घेत नाही. लक्षात घ्या, एकादशी लक्षात घ्या. चला पुढे, निराहारी एकादशी करायची. बरे का, कशी करायची? तुम्हाला निराहारी नसेल जमत तर जल घ्या तुम्ही जरा, निराहारी. लक्षात घ्या. पाणी घ्या, पाणी घेऊन सुद्धा समाधान होत नाही, मग एखादा फळ फ्रूट खा. हे सुद्धा घेऊन जर जमत नाही मग तुम्ही भगरीच्या भाकरी बनवाल वगैरे वगैरे. एक नवीन पॅटर्न असा निघालेला आहे एकादशीच्या दिवशी. काय सांगावं, एकादशीला जर एखादा कीर्तनकार एखाद्या ठिकाणी कीर्तनाकरता गेला की त्याला नवीन नवीन पॅटर्न खायला भेटतात. पुण्या साहिब करून आलेला एखादा कीर्तनकार जर असेल आपल्या कोकणामध्ये, तर या ठिकाणी आल्याच्या नंतर तो विचार करतोय अरे साबुदाण्याचे पापड सुद्धा या ठिकाणी भेटतात, बटाण्याचे पापड सुद्धा भेटतायत. लक्षात घ्या, भगरीच्या भाकरी सुद्धा भेटतायत. सगळं काही जसंच्या तसं रोजच्या नित्यनेमाने जेवणासारखं जसंच्या तसं आपल्याला ताट येतोय. अशी एकादशी आपल्याला जमणार आहे का? अशी एकादशी आपल्याला जमणार नाही बाबांनो. लक्षात घ्या, दशमी व्रताचा प्रारंभ एकादशी निराहारी करा. द्वादशीला सकाळी पारणं सोडायचा असा एक नियम आहे. बरोबर ना? द्वादशीला पारणं सोडायचा असा एक नियम आहे आपल्या संत वाङ्मयामध्ये. आपल्याला तसं सांगितलेलं आहे की द्वादशीला तुम्ही पारणं सोडा. परंतु कदाचित कधी कधी काय होतंय, द्वादशीला नेमका सोमवार येतोय. बरोबर. मग सोमवार आल्याच्या नंतर काय करायचं? सोमवार आल्याच्या नंतर
त्यानंतर सुद्धा सकाळीच आपला तो द्वादशीचं पारणं सोडायचं. मग सकाळी पारणं सोडल्याच्या नंतर मग दिवसभर उपवास करायचा. लक्षात घ्या, काही बहादर असे सुद्धा आहेत, मग मी सकाळी एकादशीचा उपवास होता तो सोडला, आता संध्याकाळी मी सोमवारचा उपवास सोडतोय. असं जमणार आहे का? असं जमत नाही. लक्षात घ्या, तसं आजची सुद्धा स्थिती तशीच आहे बाबांनो. कालची एकादशी आहे आणि आज महाशिवरात्र आलेली आहे. मग एकादशीचं पारणं कसं सोडायचं? कारण सांगत असं, कारण ते व्रत आहे. लक्षात घ्या, पारणं तर आपण सोडलं पाहिजे, परंतु कसं सोडायचं? एक व्हॉट्सअपला एक मेसेज आला होता काल, त्याने असं सांगितलं होतं, नुसता भाताचा वास घेतला तरी एकादशीचं पारणं सोडलं असं झालं. मूर्खा, तुला अक्कल आहे का? अन्न आहे, भाताची गणना ही अन्नामध्येच आहे. अन्न ही संज्ञा फक्त भातालाच भेटलेली आहे, तुमच्या चपातीला नाही भेटली. ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीला अन्न म्हणत नाही. हे चवी घेऊ घास असं सांगितलेलं आहे. अन्न फक्त भातालाच असं म्हटलेलं आहे. आणि त्याचा वास घेतला काय आणि त्याला खाल्लं काय? लक्षात घ्या, खाल्लं काय आणि वास घेतला काय सारखंच आहे ना? काय फरक आहे का? काहीही फरक नाहीये बाबा. लक्षात घ्या, उपरणा अंगावर घेतला, एखादा कपडा अंगावर घेतला, नुसता उपरण्यासारखा अंगावर घेतला काय आणि त्याचा शर्ट बनवून अंगावर घातला काय, सारखंच आहे ना? त्याच्यात काही फरक पडतो का? काहीच फरक पडत नाही. तसं हे सुद्धा आहे. लक्षात घ्या, म्हणून तिथे त्यांना मी मेसेज केला की हे तुमचं चुकीचं आहे. मात्र तुम्ही जे सांगितलं नंतर किंवा आचमन केलं तरी चालेल, मग त्याला आम्ही मान्यता देतोय की थोडंसं पाणी ग्रहण करायचं आपण आणि आपला एकादशीचं पारणं आपण सोडायचं. कारण मग याच्यासाठी काही उदाहरण आहे का? आहे ना, आमच्याकडे एक उदाहरण आहे. एक अंबरीश नावाचा एक राजा होऊन गेला. लक्षात घ्या, अंबरीश नावाचा एक राजा होऊन गेला. या अंबरीश राजाच्या घरी अतिथी म्हणून एक साधू महात्मा आले होते. दुर्वास नावाचा एक साधू महात्मा आला होता. लक्षात घ्या, त्यांना वेळ होतोय आणि आपल्या द्वादशीच्या पारण्याची सुद्धा वेळ झालेली आहे. म्हणून गुरूंना विचारून त्यांनी फक्त जलग्रहण केलं होतं. लक्षात घ्या, म्हणजे द्वादशीला आपण पारणं सोडू शकतोय. पण आता मग महाशिवरात्र आलेली आहे ना, महाशिवरात्र आलेली आहे, अशा प्रकारे आपण पारणं सोडायचं. अशा प्रकारे पारणं सोडल्याच्या नंतर मग परत आपला महाशिवरात्रीचा उपवास चालू होतोय. मग हा महाशिवरात्रीचा उपवास कधी मग पूर्ण होईल? उद्या सकाळी आपण जेवले तरी चालेल, चांगले जोरात जेवा. विठाल विठाल पारणं सोडवण्याची पद्धत झालेली आहे. परंतु आता मी तुम्हाला सांगतोय की एकादशी अशा प्रकारे आपण उपवास करायचा. अशा प्रकारे जर एकादशी आपण केली, लक्षात घ्या, दशमी व्रताचा प्रारंभ, एकादशी निराळी, द्वादशीला पारणं, एवढंच नाही सांगितलं तर अखंड भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं. अशा प्रकारे जर आपण एक एकादशी केली, अशा प्रकारे जर आपण एक एकादशी केली तर याची फलश्रुती सांगत असताना वामन पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे की प्रयाग नावाचं एक क्षेत्र या भारतभूमीमध्ये आहे. या प्रयाग नावाच्या क्षेत्रामध्ये एखादा साधू महात्मा 4 कल्प उजव्या पायाच्या अंगठ्यावर उभं राहून जी तपसाधना करतोय, त्या तपसाधनेची फलश्रुती आपल्याला एका एकादशीने प्राप्त होते. मला सांगा, 4 कल्प म्हणजे एक कल्प म्हणजे किती हो? एक कल्प म्हणजे 71 महायुग सांगितलेले आहेत. एक महायुग म्हणजे आपली चौकडी सांगितलेली आहे. आता तुम्ही घरी जाऊन याची गणना करा. लक्षात घ्या, एक कल्प म्हणजे 71 महायुग. असे 4 कल्प तो साधू महात्मा उजव्या पायाच्या अंगठ्यावर उभं राहून तपसाधना करतोय. त्याला तपसाधना केल्याच्या नंतर जे पुण्य प्राप्त होते, जी फलश्रुती प्राप्त होते, ती फलश्रुती आपल्याला एका एकादशीने प्राप्त होते. मग एकादशी करत असताना भगरीच्या भाकरी खाल्ल्या पाहिजेतच का? नाही. लक्षात घ्या, कारण त्याला 4 कल्प भगवान परमात्म्याची वाट पाहावी लागते. लक्षात घ्या, 4 कल्प तो तपसाधना करतोय, ते सुद्धा उजव्या पायाच्या अंगठ्यावर उभं राहून. आपल्याला एक पाय नसला आणि एका पायावर उभं राहायला सांगितलं, किती वेळ माऊली तुम्ही किती वेळ उभं राहू शकता? आता मला जास्त वेळ नाही ना उभं राहू शकत. लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला जमणार आहे का? आपल्याला 1-1.5 तास आपल्याला उभं राहता येणार नाही. लक्षात घ्या, तो 4 कल्प नुसता एका अंगठ्यावर उभं राहिलेलं आहे आणि अंगठ्यावर उभं राहून जी तपसाधना करतोय, त्या तपसाधनेच्या माध्यमातून त्याला जी फलप्राप्ती होते, ती फलप्राप्ती आपल्याला एका एकादशीने प्राप्त होते. मग आपण एकादशी करायची कशी काय? आणि लक्षात घ्या, तर 4 कल्प त्याला वाट पाहावी लागत असेल तर मग ज्ञानोबाने स्वतःला भाग्यवान समजतात.
ज्ञानोबाला स्वतःबद्दल ग्वाही देत असताना असं म्हणताय, जो योग्यांना दुर्लभ असणारा भगवान परमात्मा आहे, बरोबर, त्याला 4 कल्प वाट बघावी लागेल ना साधूला, त्या योग्याला 4 कल्प वाट बघावी लागते, म्हणजे त्याला तो भगवान परमात्मा कसं आहे, दुर्लभ आहे, लक्षात घ्या. परंतु तरी सुद्धा ज्ञानोबाऱ्या म्हणताय, तुम्ही देखीला योगी नक्की भाग्यवान. ज्ञानोबाला स्वतःबद्दल ग्वाही देत असताना बोलतायत, योग्यांना दुर्लभ आहे, त्याला 4 कल्प वाट बघावी लागते. तुम्ही देखीला साधनी, या ठिकाणी साधनी शब्दाचा अर्थ दुसरा नाही कोणता, लक्षात घ्या. साधनी शब्द हा आपल्या बुद्धिवाचक शब्द वापरलेला आहे. हे साधनी तुम्ही देखीला मी त्याला पाहिलं, म्हणजे 4 कल्प त्याला वाट बघावी लागते. आपल्याला एका एकादशीने तो प्राप्त होतोय. आता ऐका जरा, ही झाली एकादशीची फलश्रुती. परंतु महाशिवरात्रीची फलश्रुती सांगत असताना असं सांगितलेलं आहे की अशा 18,000 एकादशीची फलश्रुती आपल्याला एका महाशिवरात्रीने प्राप्त होते. मग महाशिवरात्री आपल्याकडून कशी घडली पाहिजे? 18,000 एकादशी, लक्षात घ्या. तुमच्या उभ्या आयुष्यामध्ये 18,000 एकादशी होतात का? मला तुम्ही सांगा, गणित करा. तुम्ही किती वर्ष जगाल मला माहिती नाही, परंतु 100 वर्षाच्या कालावधीमध्ये 18,000 एकादशी आपल्या या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये येत नाही. 18,000 एकादशीचं पुण्य आपल्याला एका महाशिवरात्रीने प्राप्त होते. म्हणून ती महाशिवरात्र कशी करायची? भगवान परमात्म्याच्या नामस्मरणानेच करायची असते. आणि याच्या पुढे जाऊन अजून एक फलश्रुती आपल्याला सांगतोय. अशा 18,000 महाशिवरात्रीची फलश्रुती आपल्याला एक राधाष्टमी केल्याने प्राप्त होते. राधाष्टमी कधी असते? ही अष्टमी गोकुलाष्टमी झाली की जी येते तिला राधाष्टमी म्हणतात. या राधाष्टमीची फलश्रुती सगळ्यात मोठी सांगितलेली आहे. महाशिवरात्रीपेक्षा सुद्धा राधाष्टमीची फलश्रुती का मोठी सांगितलेली आहे? कारण सांगत असताना असं सांगितलेलं आहे, देवापेक्षा देवाचा भक्त हा कधीही श्रेष्ठच सांगितलेला आहे. लक्षात घ्या, जर भक्त असेल तर देवाला किंमत आहे का? देवाला किंमत नाही, लक्षात घ्या. म्हणून त्या राधेला किंमत देत असताना असं सांगितलेलं आहे की राधा ही देवापेक्षा मोठी आहे, कारण राधा ही साधू आहे. म्हणून तुम्ही कधीही जा, भगवान परमात्म्याचा जन्म गोकुळामध्ये झाला, मथुरेमध्ये झाला. भगवान परमात्मा गोकुळामध्ये रांगला, लक्षात घ्या. त्याने सगळ्या काही क्रीडा त्या ठिकाणी केल्या, तरी सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला कृष्ण कृष्ण असा ध्वनी न येता मग कोणता ध्वनी येतो? जय राधा रमण हरी बोल, जय राधा रमण हरी बोल, जय राधा रमण हरी बोल, जय राधा रमण हरी बोल. लक्षात घ्या, म्हणजे त्या ठिकाणी कोणाचं भजन होते? राधेचं भजन होते. वास्तविक ते साम्राज्य कोणाचं आहे? भगवान परमात्म्याचं आहे, श्रीकृष्ण परमात्म्याचं आहे. लक्षात घ्या, ती भूमी श्रीकृष्ण परमात्म्याची आहे. त्या ठिकाणी सगळं काही त्याने केलेलं आहे. परंतु हे सगळं काही करून सुद्धा त्या ठिकाणी जर वर्णन नामस्मरण जर कोणाच्या नावाचा होत असेल तर तो राधेच्या नावाचा होते. एका ठिकाणी राधा म्हणते देवाला, देवा हा घे माझा आशीर्वाद तुला. राधा, कारण तेवढी तिची भक्ती आहे म्हणून ती बोलते, त्या भक्तीच्या जोरावर ती बोलते. एका ठिकाणी तुकोबर आहे, स्वतःबद्दल ग्वाही देत असताना असं म्हणताय की इतर कोणी परत जन्म घेईल की न घेईल हे मला माहिती नाही. इतर कोणी परत जन्म घेईल की नाही हे मला माहिती नाही, परंतु स्वतःबद्दल ग्वाही तुकोबरांनी दिलेली आहे. लक्षात घ्या. Thank you.
स्वतःची जी भक्ती आहे या भक्तीच्या माध्यमातून स्वतःबद्दल ग्वाही देत असताना तुकोबाऱ्या बोलतात, घेईन मी जन्म, मी परत जन्म देवा घेईन आणि काय करीन, परत जन्म घेतल्याच्या नंतर तुझी चरण सेवा साधावया, तेव्हा तुझं नामस्मरण करेन. तसं या ठिकाणी राधा या भक्तीच्या जोरावर बोलते, तेव्हा हा घे माझा आशीर्वाद. का असं बोलते त्याचं कारण सांगत असताना श्लोकाकारांनी असं सांगितलेलं आहे, देही मे पद पंकजम. या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या हृदयामध्ये अखंड श्री राधेचे चरण कमल विराजमान आहेत. म्हणून त्या राधा अष्टमीची फलश्रुती खूप मोठी सांगितलेली आहे. त्याच्या खाली मग महाशिवरात्रीची फलश्रुती सांगितलेली आहे. 18,000 एकादशींची फलश्रुती आपल्याला एका महाशिवरात्रीने प्राप्त होणार आहे. म्हणून महाशिवरात्रीला उपवास करायचा असतोय, लक्षात घ्या. निरहरी राहायचं असतंय, काही खायचं नसतोय, काला पाणी सुद्धा प्यायचं नसतं. वारकरी लक्षात घ्या, मला पाजलं परंतु काही खायचं प्यायचं काहीच नसतंय. अखंड भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं असतंय. अशी महाशिवरात्र आपल्या वाट्याला आली आहे. आणि या महाशिवरात्रीबद्दल वर्णन करत असताना नाथबाबांनी असं म्हटलेलं आहे की इतर सर्व जे आहेत ना ते सुद्धा पर्व आहेत, मान्य आम्हाला, परंतु या सर्व पर्वांमध्ये हा जो महाशिवरात्रीचा पर्व आहे ना हा उत्तम पर्व सांगितलेला आहे. नुसता उत्तम सांगितलेला नाही, त्या उत्तमामध्ये सुद्धा उत्तम सांगितलेलं आहे. नाथबाबा बोलतायत, पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती रामनवमी, वामन जयंती जन्माष्टमी, उत्तमोत्तम महाशिवरात्री. पर्व विशेष भागवत धर्मी, या भागवत धर्मामध्ये काही विशेष पर्व सांगितलेले आहेत. नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, हे सगळे पर्व सांगितलेले आहेत. परंतु हे सगळे पर्व सांगत असताना या सगळ्या पर्वांमध्ये उत्तमातला सुद्धा एक उत्तम पर्व जर कोणता असेल तर हा महाशिवरात्र आहे. लक्षात घ्या. कदाचित नाथबाबांना एकदा उत्तम शब्द वापरून समाधान झालेलं नाही, म्हणून ते म्हणतायत या उत्तमात सुद्धा हा उत्तम असा पर्व आहे. लक्षात घ्या. तसं भगवान परमात्म्याचं नाम सुद्धा नुसतं उत्तम आहे असं म्हणू नका. लक्षात घ्या. भगवान परमात्म्याचं नाम कसं आहे, नुसतं उत्तम आहे असं म्हटल्याने काही हे नाही, वावगं नाही, परंतु तसं तुम्ही म्हणू नका. या उत्तमात सुद्धा उत्तम भगवान परमात्म्याचं नाम आहे. उत्तमा, उत्तम, वाची, मना, पुरुषोत्तम, म्हणजे भगवान परमात्म्याचं नाम सुद्धा उत्तमात उत्तम आहे. तशी महाशिवरात्र सुद्धा उत्तमात उत्तम आहे. इतर पर्व आपल्या जीवनामध्ये भरपूर येतात. लक्षात घ्या. अमावस्या हा एक पर्व सांगितलेला आहे. नर्मदा खंडामध्ये आपण गेलो ओंकारेश्वर साईडला तर त्या ठिकाणी हा अमावस्या नावाचा हा पर्व त्या ठिकाणी जोरात साजरा केला जातो. लक्षात घ्या. पौर्णिमा हा एक पर्व सांगितलेला आहे. सोम सूर्यादिक ग्रहणे हा सुद्धा पर्व सांगितलेला आहे ना. आपला दिवाळी, दसरा हे सगळे काही आपल्या जीवनामध्ये नित्याने येणारे पर्व आहेत. लक्षात घ्या. हे नित्याने येणारे पर्व आहेत. परंतु या सगळ्या पर्वांमध्ये जर विशेष पर्व जर कोणता असेल तर महाशिवरात्रीचं पर्व आहे. म्हणून या महाशिवरात्रीचा उपवास जर आज जरी कोणी केला नसेल तरी पुढच्या वर्षी नक्की करा. ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला हे सांगून ठेवतोय, करविता व्रत अर्ध पुण्य लागी. लक्षात घ्या. जर आपण एखाद्या करून जर हा पर्व जर करून घेतला, उपवास करून घेतला, तर त्याने जो उपवास केला ते उपवास करत असताना जर त्याने नामस्मरण केलं तर त्याचं अर्ध पुण्य आपल्याला लागणार आहे. म्हणून एक लक्षात घ्या की शेजारच्याला सुद्धा सांगायचं आहे, झोपू नको कीर्तनामध्ये, जागा राहा, म्हणजे तुम्हाला अर्ध पुण्य लागेल. विठ्ठल विठ्ठल. मी तर असं म्हणतो की कीर्तनाला तुम्ही या, भले कीर्तनामध्ये झोपा तरी चालेल आम्हाला. का चालेल, काय कारण आहे याचं कारण सांगत असताना असं म्हटलंय. तुम्ही म्हणाल की कीर्तनामध्ये झोपा, कारण सांगतो तुम्हाला. कीर्तनामध्ये जेवढी गाढ झोप येते तेवढी घरात सुद्धा येत नाही. कीर्तन कारण सुखी मी निजलो गा शून्य सारोनी देते, शून्य सारोनी देते या शब्दाचं एक अर्थ असं आहे की त्या ठिकाणी कीर्तनामध्ये आल्याच्या नंतर त्याला काहीही आठवत नाही. दिवसभर किती त्रास असतोय, काय सगळं काही त्रास विसरतो या ठिकाणी बसलेला असतो आणि त्याला शांत अशी झोप लागलेली असते. म्हणून कीर्तनामध्ये यायचं आणि झोपायचं सुद्धा फलश्रुती सुद्धा खूप गोड सांगितलेली आहे तुम्हाला. लक्षात घ्या. फलश्रुती सुद्धा गोड अशी संत वाङ्मय असं आहे की ते आपल्याला नेहमी फलश्रुती सांगत असते. म्हणजे तुम्ही मला कीर्तनामध्ये झोपायला सुद्धा यायचं, म्हणजे उद्या असं मोकळे झालं असं नाही कीर्तनामध्ये झोपायचं, परंतु कीर्तनामध्ये झोप सुद्धा घेतली तरी चालेल. पण तुम्ही कीर्तनाच्या जागेवर येऊन
बसा. नुसतं कीर्तनाच्या जागेवरतीच येऊन बसा असं मी म्हणत नाही. ज्या ठिकाणी सत्संग चालू आहे त्या ठिकाणीच त्या सत्संगामध्ये जाऊन बसायचं. काय कारण आहे? कारण सांगत असताना असं म्हटलेलं आहे, हा जो काळ जो आहे ना, हा काळ सतत तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही काय काय करता याची गणना तो सतत करत आहे. सतत करतोय, परंतु तो कथेमध्ये मात्र तो येत नाही. इतरत्र तुम्ही आता या मंडपाच्या बाहेर गेल्याच्या नंतर मग तुम्ही काय करता याची गणना लगेच चालू होते. परंतु जोपर्यंत आपण या मंडपामध्ये आहोत तोपर्यंत काल याची गणना करत नाही. का गणना करत नाही याचं कारण सांगत असताना असं म्हटलेलं आहे, सुदर्शन गरटी. लक्षात घ्या, याच्या भोवती गरटी फिरणारा सुदर्शन आहे. सुदर्शन फिरणारा असल्यामुळं तो काल विचार करतोय, अरे नाही, त्या ठिकाणी आपल्याला जाण्याची आज्ञा नाही. लक्षात घ्या, सदा काळ गणना करी आयुष्याची, कथेची वेळेची आज्ञा नाही. कथेच्या वेळेला त्याला येण्याची आज्ञा नाही, म्हणून तो सतत काळ गणना करतोय. कधी? कथेमधून बाहेर निघल्याच्या नंतर. मात्र तो कथेमध्ये येत नाही, म्हणून कथेमध्ये आपण सुद्धा या आणि इतरांना सुद्धा कथेमध्ये भले तो झोपी असला तरी चालेल. आठ नावाचा विठाला कीर्तनामध्ये यायचं. मी आधी सुद्धा एक प्रमाण बोलून गेलो, कीर्तनामध्ये बडबड करतात त्याला व्हिडिओ पाहावं लागतं. लक्षात घ्या, काय तुमची बडबड भरपूर चालू होती म्हणून मी बोललो. लक्षात घ्या, कीर्तनामध्ये आल्यानंतर बडबड करायची, मस्त कीर्तन ऐकायचं. 2 तासामध्ये आपल्याला काय होतं माहितीये का, पूर्ण दिवसाचा थकवा या कीर्तनामध्ये निघून जातं आणि आपल्याला थोडीशी चार्जिंग लागते. लक्षात घ्या, म्हणून कीर्तनामध्ये सतत यायचं. लक्षात घ्या, हे आपल्या आयुष्याची वृद्धी करणारा काळ आहे, म्हणून या कीर्तनामध्ये आपण यायला पाहिजे. आज महाशिवरात्र आहे, या ठिकाणी आपण महाशिवरात्र साजरी करताय. या ठिकाणी मी जो अभंग घेतलेला आहे तो तुकोबरायांचा अभंग आहे. तुकोबरायांनी या ठिकाणी वर्णन करत असताना असं म्हटलेलं आहे, तुम्ही विश्वनाथ दीन रंग मी अनाथ. तुम्ही कोण आहात? तुम्ही विश्वनाथ आहात. आता ही विनंती आहे तुकोबरायांची. आता ही विनंती कधी केली तुकोबरायांनी? असा एक विचार करत असताना असं सांगितलेलं आहे की काही वारकरी जे आहेत ते वारकरी तुकोबरायांना, काही वारकरी काशीला जात असताना भेटले. काशीला ते चालले होते, मध्ये तुकोबरायांची आणि त्यांची गाठ पडली असं आपल्याला घ्यावं लागेल. कारण काय आहे, तुकोबरायांचे जे अभंग आहेत त्या अभंगांमधून कधी तुकोबरायांच्याकडे तुकोबरायांच्या समोर एखादा साधक असतोय, कधी तुकोबरायांच्या समोर एखादा सिद्ध सुद्धा असतोय, कधी एखादी स्त्री असते, कधी एखादा लहान मुलगा असतोय. लक्षात घ्या, कधी तीर्थयात्रा करणारा सुद्धा असतोय. असे अनेक प्रकारची माणसं तुकोबरायांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवून तुकोबरायांनी या अभंगाची रचना केलेली आहे. तशी या अभंगाची रचना करत असताना, या अभंगाची पूर्वपीठिका पाहत असताना आपल्याला असंच म्हणावं लागेल की काही वारकरी मंडळी ही काशीला जात असताना तुकोबरायांना त्यांची भेट झालेली आहे आणि ती भेट झाल्याच्या नंतर तुकोबरायांनी त्यांना विचारलं की तुम्ही कुठे चाललेला आहात. त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं, तुम्ही कुठे चाललेला आहात? भजन करत पंढरपूरला चाललेला आहात, आळंदीला चाललेला आहात का? कुठे चाललेला आहे? ते म्हणू लागले, आता आज आम्ही पंढरपूरला चाललेलो नाही, आम्ही आळंदीला चाललो नाही, तर आम्ही चाललेलो आहे काशी विश्वनाथाला दर्शनाकरिता चाललेलो आहे. काशी विश्वनाथाची भेट घेण्याकरता आम्ही चाललेलो आहोत. तुम्ही काशी विश्वनाथाची भेट घेण्याकरता चाललेला आहात का? हो, काशी विश्वनाथाची भेट घेण्याकरता चाललेलो आहे. मग माझे काम कराल का? काय काम आहे तुकोबारे, जरा बोला ना. मग माझी त्या काशी विश्वनाथाला एक विनंती आहे, तेवढी तुम्ही विनंती काशी विश्वनाथापर्यंत पोहोचवा, अशी पत्राच्या माध्यमातून तुकोबाऱ्यांनी विनंती केली अभंगाच्या पहिल्या.
विश्वनाथ त्या वारकऱ्यांच्या जवळ तुकोबारांनी पत्र दिलेलं आहे. त्या पत्रातील मजकूर असा आहे, तुम्ही विश्वनाथ. लक्षात घ्या, भगवान परमात्माला बोलतायत तुम्ही कोण आहात? तुम्ही विश्वनाथ आहात. लक्षात घ्या, या विश्वाचे नाथ आहात, या विश्वाचे मालक आहात. लक्षात घ्या, असं वर्णन तुकोबारांनी या ठिकाणी केलेलं आहे. विठ्ठल चला पुढे, विश्वाचे नाथ आहात. मग आता हे विश्व म्हणजे नेमकं किती मोठं आलं हो? लक्षात घ्या, हा एक मुद्दा आपल्या समोर मांडता येऊ शकतो. विश्व कशाला म्हणताय? लक्षात घ्या, या विश्वाबद्दल अनेक मतं आहेत. लक्षात घ्या, आता ती मतं मी आपल्या समोर मांडत नाही, परंतु आपण ज्या जिथे राहतोय, ज्या पृथ्वीमध्ये राहतोय, अशा अनेक पृथ्वी आहेत. लक्षात घ्या, असे अनेक विश्व असं म्हटलं तरी चालेल. हे अनेक विश्व एका डोंगरावरती राहतात. विठ्ठल विठ्ठल करत असताना एका ठिकाणी दत्त भगवान परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. पहिलं मेरूचे शिखरी. आता हे पहिलं मेरूचं शिखर कोणतं आहे? आता हे मेरू पर्वत आहे. हा मेरू पर्वत या भारत भूमीमध्ये कुठं आहे का? मला तुम्ही सांगा. तुम्ही कोणी पाहिलेला आहे का? बरं, तुम्ही कोणी गेलेला आहात का या मेरू पर्वतावर? नाही. हे मेरू पर्वत या पृथ्वीवरती नाही, या मेरू पर्वतावर ही पृथ्वी आहे असं म्हटलं तरी चालेल. विठ्ठल दत्त भगवान परमात्म्याबद्दल असं म्हटलेलं आहे की पहिलं मेरूचे शिखर, म्हणजे या मेरूच्या शिखरावर तुम्ही राहणारे आहात. लक्षात घ्या, म्हणजे या पृथ्वीच्या बाहेरचे आहेत तुम्ही, असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे ही पृथ्वी एका मेरू पर्वतावर आहे. अशा अनेक पृथ्व्या त्या ठिकाणी आहेत आणि या अनेक पृथ्व्या मिळून जो झालेला आहे त्याला विश्व म्हणतायत. ज्ञानोबांनी म्हटलेलं आहे, हे विश्वची माझे घर. या ठिकाणी विश्वनाथ बोलतायत ना, त्याच्यातील जे विश्व आहे ना, हे माझं काय आहे? घर आहे. लक्षात घ्या, ज्ञानोबांची ही शब्द रचना आहे. परंतु या ठिकाणी तुकोबारे बोलत असताना म्हटलेलं आहे, तुकोबारे बोलतात हे जे विश्व आहे ना, या विश्वाचे मालक तुम्ही आहात. म्हणजे तुमच्यापासून हे सगळं काही झालेलं आहे. लक्षात घ्या, झालेलं आहे. संत वाङ्मयामध्ये तशी प्रमाण आहे. लक्षात घ्या, जयापासून सकल महिमंडल हे झाले. लक्षात घ्या, ज्याच्यापासून हे महिमंडल झालेलं आहे तो हा पंढरीचा राजा असं म्हटलेलं आहे ना, असं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी. म्हणजे तुम्ही कोण आहात? या विश्वाचे मालक आहात. मग हे विश्व म्हणजे नेमकं किती मोठं आहे? बरं, या विश्वामध्ये काय काय आलेलं आहे याचं वर्णन सुद्धा संत वाङ्मयामध्ये अनेक प्रमाणांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला सापडतंय. हा विश्वाचा मालक आहे, याची पूजा करणारे अनेक जण आहेत. कोण कोण याची पूजा करतोय? इंद्रचंद्र महेंद्र यातीची पूजिते, श्रुतीशास्त्र देही यातीचे समिती. लक्षात घ्या, हे जे इंद्रचंद्र महेंद्र जे सगळे कोणी आहेत हे या विश्वाच्या मालकाची पूजा करणारे आहेत. म्हणजे ते विश्वाचा जो मालक आहे तो किती मोठा आहे असं आपल्याला पाहायला सापडतंय. साध्या सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही कोण आहात? तुम्ही या विश्वाचे मालक आहात. लक्षात घ्या, आता तुम्ही मालक आहात, परंतु मी कोण आहे? आता हे मुद्द्याचं आहे. तुम्ही विश्वाचे मालक आहात, हो, लक्षात घ्या. तुम्ही राजा भोज आहात, मी कोण आहे? आता तुकोबार या ठिकाणी बोलतायत, दीन रंग मी आनंद. मी कोण आहे? मी दीन आहे, मी रंग आहे, अजून कसा आहे? मी अनाथ सुद्धा आहे. म्हणजे तुकोबारांनी स्वतःकडे 3 पद वापरलेली आहे. भगवान परमात्म्याकडे एकच पद वापरलं, तुम्ही विश्वाचे मालक.
बस एवढंच फक्त म्हटलेलं आहे. परंतु मी कसा आहे, मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे. आता दीन शब्द आहे, लक्षात घ्या. दीन शिक्षक वर्ग दीन. आता मला सांगा, दीन शब्दाचे दोन अर्थ होतात. पहिली वेळांटी आली की अर्थ वेगळा होतो, दुसरी वेळांटी आली की अर्थ वेगळा होतो. रस्व आला अर्थ वेगळा, दीर्घ आला की अर्थ वेगळा झाला ना, बरोबर ना. मग पहिली वेळांटी आली की दीन शब्दाचा अर्थ काय होतो मला जरा सांगा. दिवस, बरोबर आहे. एवढा वेळ का विठाला पहिली विनंती आली, दीन शब्दाचा अर्थ झाला दिवस. मात्र एक लक्षात घ्या, त्याच दला दुसरी विनंती आली की मग दीन शब्दाचा अर्थ बदलतो. लक्षात घ्या, अनेक प्रकारचे अर्थ सांगितलेले सांगून जातोय. दीन शब्दाचा अर्थ पहिला सांगितलेला आहे पंथ, दीन शब्दाचा अर्थ दुसरा सांगितलेला आहे रस्ता. आता पंथ आणि रस्ता एकच शब्द आहे, शब्द दोन आहे, अर्थ एकच निघतो त्याच्यातून, बरं का. पंथ रस्ता दोन शब्द, अर्थ एक. चला पुढं, अजून काही आहेत का अर्थ तीन शब्दाचे? आहेत ना. तीन शब्दाचा एक अर्थ सांगितलेला आहे गरीब, दीन शब्दाचा एक अर्थ सांगितलेला आहे दुबळा, दीन शब्दाचा एक अर्थ सांगितलेला आहे केविलवाला. लक्षात घ्या, दीन शब्दाचा एक अर्थ दरिद्री असा सुद्धा सांगितलेला आहे आणि दीन शब्दाचा एक अर्थ सांगितलेला आहे नम्र. आता तुकोबरायांना अपेक्षित आहे भगवान परमात्म्याकडून कृपा, म्हणून ते विश्वनाथाला काय बोलतात, भगवान परमात्म्याला काय बोलतात, तुम्ही कोण आहात, तुम्ही विश्वाचे मालक आणि मी कोण आहे, मी दीन आहे. आता हे म्हणण्याचं कारण काय? कारण एवढंच आहे, तुकोबारायांना कृपा हस्तागत करायची होती म्हणून तुकोबाराय बोलतायत मी दीन आहे. मग दीन शब्दाचा अर्थ नेमकं घ्यायचा काय? गरीब घ्यायचा, दुबळा घ्यायचा, दारिद्र्य घ्यायचा, केवलवाना घ्यायचा, कोणता अर्थ घ्यायचा? नम्र घ्यायचा, कोणता अर्थ घ्यायचा? तर आपल्याला अपेक्षित असणारा अर्थ फक्त एवढाच आहे. या ठिकाणी आपण नम्र असाचा अर्थ घेऊ, कारण जो जो या परमार्थामध्ये नम्र झालेला आहे त्याला त्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती झालेली आहे. आणि परमार्थामध्ये असं सांगितलेलं आहे, परमार्थ करणाऱ्या व्यक्तीने नम्र असला पाहिजे. लक्षात घ्या, जो नम्र झालेला आहे तोच आज सगळ्यात मोठा झालेला आहे. वारकरी संप्रदायामध्ये एक सांगून जातोय तुम्हाला की वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जेवढे विद्यार्थी तयार झालेले आहेत त्यांच्याकडे बहुतांश आपण पाहायला गेलो तर ते नम्रता या भूमिकेतूनच आपल्याला पाहायला सापडतात. लक्षात घ्या, सगळे काही नम्रच असतात. लक्षात घ्या, म्हणून नम्रतेला फार महत्व दिलेलं आहे. नम्र झाला भूता तेने बोलिले अनंता. नम्रता हा या ठिकाणी दीन शब्दाचा अर्थ आहे. तुकोबाऱ्या बोलतायत मी नम्र आहे आपल्या समोर, तुकोबाऱ्या बोलतायत मी नम्र आहे. लक्षात घ्या, मी आपल्या चरणावर लोटांकन घातलेलं आहे की मला काय करा, तुम्ही विश्वनाथ आहात ना, माझ्यावरती थोडीशी कृपा करा. यासाठी तुकोबाऱ्यांनी पहिल्यांदा शब्द रचना केली ती म्हणजे दीन. मी कोण आहे? मी दीन आहे. चला पुढं, तुकोबाऱ्या दुसरी शब्द रचना करतायत मी रंक सुद्धा आहे. मी कोण आहे? मी रंक आहे. आता रंक या शब्दाचा अर्थ गरीब असा एक अर्थ होतोच. गरीब म्हणजे कसा? तुकोबाऱ्यांनी वर्णन केलेलं आहे की मी जसा नम्र आहे तसा मी गरीब सुद्धा आहे. माझ्या घरामध्ये तुमच्यासाठी देण्याकरता काहीही नाही. कारण तुकोबाऱ्यांची आर्थिक परिस्थितीचा विचार केला तर तुकोबाराय आधीच्या काळामध्ये खूप श्रीमंत होते, परंतु काही कालावधीमध्ये तुकोबाऱ्यांच्या ठिकाणी गरिबी आलेली आहे. ही गरिबी आल्याच्या नंतर या गरिबीचं वर्णन करत असताना असं सांगितलेलं आहे आमच्या घरामध्ये काहीच नाही. लक्षात घ्या, आम्ही जर असे खाली झोपलो तर वरचा चंद्र आम्हाला लगेच खालूनच दिसतोय, घरातूनच चंद्र पाहायला लागतोय. तुम्हाला घरातून चंद्र दिसतोय का? नाही. तुम्हाला खिडकी खोलावी लागेल, दरवाजा खोलावा लागेल, नाहीतर घराच्या बाहेर जावं लागेल आणि मग तुम्हाला चंद्र दिसणार आहे ना. लक्षात घ्या, तुकोबाऱ्यांच्या घराची स्थिती कशी होती? आमचं घर कसं आहे? चंद्रमौली
लक्षात घ्या. आमचं घर, आम्हाला घरातूनच चंद्र दिसतो रात्री, म्हणजे आम्हाला घरातून बाहेर जायची गरज नाही. लक्षात घ्या, ही आमची स्थिती आहे. याचा अर्थ तुम्ही विचार करा, तुकोबऱ्या किती गरीब असते. तुकोबऱ्यांच्या घरामध्ये एकदा चोर शिरले. चला, तुकोबऱ्यांच्या घरामध्ये एकदा चोर शिरले. चोर शिरले असताना त्याने तुकोबऱ्यांच्या घराकडे व्यवस्थित बघितलं. आतमध्ये तुकोबऱ्यांच्या अंगावरती एक चादर, आपण गोधडी म्हणू, चला, ती गोधडी होती. त्या गोधडीमध्ये किती जण होते लक्षात घ्या. एका बाजूला त्यांची पत्नी आहे, मध्ये मुलं आहेत. लक्षात घ्या, पत्नी एका बाजूला गोधडी ओढते, हे एका बाजूला गोधडी ओढतायत. अशी स्थिती आमच्या तुकोबऱ्यांची असताना त्या चोरांनी बघितले, अरे याच्याकडे एकच गोधडी आहे, आपल्याला याच्याकडे काय भेटणार आहे, याच्याकडे काहीच भेटणार नाही. तुकोबऱ्यांना काही कालावधीमध्ये ते चोर परत तुकोबऱ्यांना रस्त्यामध्ये सुद्धा भेटले. ते रस्त्यामध्ये भेटलेले चोर सुद्धा तुकोबऱ्यांना पाहून लगेच लांबूनच बोलून गेले. लक्षात घ्या, अरे त्यांना माहिती, अरे हा विनाधारी आहे, याच्याकडे दुसरं काही नाही. लक्षात घ्या, अशी स्थिती आमच्या तुकोबऱ्यांची आहे. वर्णन करत असताना असं म्हटलेलं आहे, आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके, जाऊ पुढे भिके कुत्रे घर राखी. लक्षात घ्या, त्यांच्या घराचे रक्षण करते कुत्रे होते. लक्षात घ्या, कुत्रे का होते, पूर्वी कुत्रे असे काहीच घर, ज्या घरामध्ये काही नसते ना, मोकळं जे घर असते ना, त्या घरामध्ये कुत्री ती भूमी वापरताना आपण पाहतो, बरोबर ना. हो, ती स्थिती पूर्वीच्या काळामध्ये होती. आता सुद्धा कुत्रे घरामध्ये आहेत, परंतु VIP पद्धतीने आहेत. लक्षात घ्या, आताची स्थिती वेगळी आहे. लक्षात घ्या, अशी स्थिती तुकोबऱ्यांची आहे. अशी दीन आहे तुकोबऱ्या, दुबले आहेत. लक्षात घ्या, तुकोबऱ्या रंग आहे. लक्षात घ्या, दीन रंग, अशी गरिबी माझ्या ठिकाणी आहे देवा. म्हणून मला काही तुझ्याकडे यायला जमणार नाही, कारण तू कुठे आहे, तू काशीला आणि मी देऊला. जाणे येण्याकरता भांडवल लागतं देवा, पण तेवढं काही माझ्याकडे नाहीये देवा. म्हणून दीन रंग. अजून कसं आहे, मी अनाथ सुद्धा आहे. लक्षात घ्या, अनाथ आहे म्हणजे ज्याला कोणी वाली नसतं त्याला अनाथ असं म्हटलेलं आहे. विठ्ठल अनाथ शब्दाची व्याख्या करत असताना तुकोबऱ्यांनी नाटाच्याच संबंधामध्ये अनाथ शब्दाची व्याख्या केली. मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझ मी आठविले नाही कधी. वाचे कृपानिधी माये बापा, हे माये बापा वाचे कृपानिधी आठविले नाही कधी, म्हणून मी अनाथ आहे. विठ्ठल अनाथ आहे, दीन आहे, रंग आहे आणि तू विश्वाचा मालक आहेस. माझी तुला एक विनंती आहे, तुम्ही विश्वनाथ दीनरंग, मी अनाथ, मी अनाथ आहे. माझी तुला एक विनंती. काय विनंती आहे? दुसरं चरण. Thank you.
कृपा कराल ते थोडी. तुम्ही विश्वनाथ आहात, मी दीन आहे, मी रंग आहे, मी अनाथ आहे. देवा माझी एक विनंती, काय विनंती आहे? कृपा कराल ते थोडी, जास्त नाही देवा, मला तुमची जास्ती कृपा नाही पाहिजे, मला फक्त थोडीशी कृपा पाहिजे, जास्ती नका करू. तुम्ही त्यांच्यावर जास्ती कृपा केली, त्यांनी त्या कृपेचा मोबदला तुम्हाला दिलेला आहे, तसा मी नाही, मला फक्त थोडीशी कृपा द्या. तुम्ही अनेकांवरती कृपा केलेली आहे ना, अनेकांवरती कृपा केलेली. त्या भस्मासुरावरती सुद्धा तुमचीच कृपा आहे ना, तुमची कृपा होती म्हणून तो इतरांना भस्म करायच्या भांडणामध्ये पडला होता. तशी कृपा नका करू, मला तेवढी कृपा नका देऊ देवा, मला फक्त थोडीशी कृपा द्या. लक्षात घ्या, कारण असं सांगितलेलं आहे, कृपा ही फार महत्वाची सांगितलेली आहे. आणि बहुतांश कृपा ही आपल्याला देवाच्या जवळ पाहायला सापडत नाही, ते साधूच्या जवळ पाहायला सापडते. कारण कृपेचा जन्म म्हणतायत दुसऱ्या कुठे झालेला नाहीये. वर्णन करत असताना श्लोकाकारांनी असं सांगितलेलं आहे की कृपेचा जो जन्म आहे तो जन्म दुसऱ्या कुठे झालेला नाही. ज्या ठिकाणी साधू आहे त्या ठिकाणी कृपा आहे. मी म्हणतोय असं नाही, नाथबाबा वर्णन करतायत, कृपेचे स्वतंत्र जन्म नाही, कृपा उपजे साधू उपजे ते पाही. लक्षात घ्या, कृपेचे स्वतंत्र जन्म नाही, साधू ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपल्याला कृपा पाहायला सापडते. परंतु या ठिकाणी देव आहे, लक्षात घ्या. आता देव जर आहे मग त्या देवाला तुकोबाने बोलतायत की तुम्ही देवा जास्ती कृपा करू नका. लक्षात घ्या, कारण तुमची कृपा कशी आहे, तुम्ही आता जरी माझ्यावरती कृपा केली भरपूर अशी, तरी ती कृपा तुम्ही लगेच परत सुद्धा घेऊ शकता, परत सुद्धा तुम्ही घेऊ शकता ना, परत घेऊ शकतो भगवान परमात्मा लगेच. हो, देवाची कृपा म्हणजे पावसाळ्यातील छत्री आहे, पावसाला संपला की ती छत्री लगेच आतमध्ये गेली ना, तसं आहे. क्षिणे पुण्य मृत्यूलोक विसृजंती. लक्षात घ्या, जोपर्यंत पुण्य आहे, लक्षात घ्या, त्यालाच कृपा म्हणतायत, जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत आपण स्वर्गामध्ये राहू शकतोय. नहुष नावाचा एक राजा, लक्षात घ्या, तो स्वर्गाधिपती झाला. त्याने 100 यज्ञ केले होते, 100 यज्ञ करून तो स्वर्गाधिपती झाला. परंतु त्याच्या ठिकाणी कुबुद्धी थोडीशी निर्माण झाली, देवाने आपली कृपा काढून घेतली आणि त्याला सर्पयोनीमध्ये टाकलं. मग अशी कृपा बरी का? अशी कृपा नाही पाहिजे मला देवा, मग जास्त नको. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो पाया पडिलो, मी तुमच्या पाया पडिलो, मी तुमच्या पाया पडतोय. कृपा कराल ते थोडी, थोडीच कृपा करा. कारण मी कसं आहे, वराडी शब्दाचा अर्थ हावरट असं सांगितलेलं आहे. असं तुम्ही समजा, हावरट म्हणजे कितीही जरी दिलं तरी त्याला कमी पडते, तसा मी आहे. तुकोबारा बोलतायत की मी हावरट आहे. कशाबद्दल हावरट आहे, तर नामाबद्दल हावरट आहे, म्हणून माझ्यावरती तुम्ही थोडीशी कृपा करा, असं तुकोबारा त्या ठिकाणी देवाला बोलतायत. बरं, हे बोलत असताना तुकोबारा देवाला अजून काहीतरी बोलतायत. काय बोलतायत? तुकोबारा देवाला बोलतायत, तुमच्याकडे काय कमी आहे का देवा? लक्षात घ्या, आपण एखाद्याकडे देणगी आणण्याकरता गेलो की मग आपण त्यांना बोलतोय, काय राव तुमच्याकडे काही कमी आहे का? एवढा चांगला बंगला आहे, घरामध्ये गाडी आहे, सगळं काही चांगलं आहे आणि तुम्ही 101 रुपयाची पावती पाडता, हे बरोबर आहे करा? नाही नाही नाही, तुम्ही कीर्तनकाराच्या मानधनाची व्यवस्था करा, एखाद्या पंक्तीची व्यवस्था करा. आपण त्याला म्हणतोय ना, आपण त्याला जसं व्यावहारिक भाषेमध्ये म्हणतोय तसं तुकोबारा पारमार्थिक भाषेमध्ये देवाला सुद्धा बोलतायत, काय येऊन ये तुम्हापाशी? अरे तेव्हा तुझ्याकडे काय कमी आहे का? सगळं काही देवा तुझ्याकडे. काय येऊन येतो महापासी, मी तो अल्पची संतोषी. लक्षात घ्या, काय म्हणणार, तुझ्याकडे सगळं काही आहे. काय काय आहे देवाकडे, काय नाही देवाकडे ते सांगा ना. विठ्ठल काय नाही देवाकडे, भरपूर काही आहे. ऐका यशस्वी अवदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साई गुण वसती जेथ, त्या नाव भगवंत. हे देवाकडेच आहे ना. ऐका, यश देवाकडे आहे, श्री सुद्धा देवाकडे आहे. श्री शब्दाची व्याख्या करत असताना असं सांगितलेलं आहे, भक्तानां दुःख गाथा शृणोती तच्च श्रावयति या सा श्री. हा श्रीपदाचा अर्थ आहे. श्रीपदाचा एक अर्थ होतो लक्ष्मी, असा सुद्धा होतो. लक्षात घ्या, लक्ष्मी हा एक अर्थ होतोय. आणि भक्तांचं दुःख ऐकून जी देवाला सांगते
तिला सुद्धा श्री असं म्हणताय. मग भक्तांचं दुःख ऐकून देवाला कोण सांगतोय? संत महात्मा सांगतोय. म्हणून संतांना विशेषण दिलेलं आहे श्री. श्री हे विशेषण संतांना दिलेलं आहे. आपण सुद्धा श्री लावतोय, परंतु आपण दुःख ऐकून देवाला सांगत नाही. उलट आपण सांगतोय की माझ्यापेक्षा याला गरीब राहू दे, असं सांगतोय. लक्षात घ्या, देवाला विनंती करतोय याला माझ्यापेक्षा जरा गरीब राहू दे, लक्षात घ्या, असं आपण म्हणतोय. परंतु ज्यांच्या ठिकाणी हे श्री हे विशेषण लागलेलं आहे ते देवाला आपलं दुःख ऐकून सांगताय. तुकोबारांनी एका ठिकाणी विनंती केलेली आहे. विनंती करत असताना तुकोबारे बोलतायत बरं का, विठ्ठल विठ्ठल माझ्यावर एक उपकार करा. काय करा? माझा देवाला नमस्कार सांगा. एवढा करा उपकार, देवा नमस्कार. ही विनंती संत महात्म्यांनाच का केली तुकोबारांनी? याचं कारण सांगत असताना त्यांना श्री हे विशेषण लागलेले. श्री संतांची माताच्या नावावरील म्हणजे त्यांना हे विशेषण लागलेले आहे ना, त्यांना विशेषण लागलेले. तसा देव सुद्धा आहे. भगवान परमात्माच्या ठिकाणी यश आहे, श्री आहे, औदार्य सुद्धा आहे ना. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे सगळी गुण भगवान परमात्म्याकडे आहे. नवे नवे तू कसा आहेस वर्णन करत असताना असं सांगितलेलं आहे. उत्पत्तीं प्रलयं चैव भूतानां गतिं गती वेत्ति विद्याम अविद्याच सवाच्य भगवान इति. लक्षात घ्या, जो उत्पत्तीला आणि नाशाला कारण आहे. भूतांच्या शब्दाचा अर्थ भूत, भूत या शब्दाचा अर्थ आपण होते बरं का. भूत शब्दाचा अर्थ दुसरं काही घेऊ नका. लक्षात घ्या, भूत शब्द ज्ञानोबरांनी सुद्धा वापरला, भूत शब्द तुकोबारांनी सुद्धा वापरला आणि भूत शब्द श्लोकाकारांनी सुद्धा वापरलेला आहे. तुकोबारा एका ठिकाणी बोलतायत की हे जे पंढरीचं जे भूत आहे ना, हे पंढरीचं काय आहे? भूत आहे. पंढरीचे बोला ना, पंढरीचे भूत मोठे आले गेल्या झडपी वाटे. त्या ठिकाणी सुद्धा भूत शब्द देवाला वाचक असा म्हटलेला आहे. तर ज्ञानोबरांनी असं सांगितलेलं आहे, पळे भूत बाधा बेने देते. त्या ठिकाणी सुद्धा भूत शब्द वापरलेला आहे. भूत बाधा म्हणजे त्या भूताची बाधा नाही बरं का, या भूतांची बाधा. विठ्ठल लक्षात घ्या, पळे भूत बाधा. लक्षात घ्या, या ठिकाणी त्या भूतांचे वर्णन आपल्याला भूत शब्द वापरलेला. लक्षात घ्या, भूतांच्या येण्याला आणि जाण्याला जो कारण आहे, नाशाला जो कारण आहे, लक्षात घ्या, आणि उत्पत्तीला जो कारण आहे त्याला भगवान असं म्हणा. म्हणून तुकोबारा बोलताय, काय आहे तुम्हाला हे सगळे गुण देवा तुझ्याजवळच आहेत ना, माझ्याजवळ काय आहे देवा? अरे मी फकीर आहे देवा. मी कसं आहे? मी फकीर आहे, माझ्याजवळ काहीच नाही. मी तो अल्पची संतोषी. लक्षात घ्या, हे सगळं काही तुझ्याजवळ आहे, थोडीशी मला कृपा दे. मी तो अल्पची संतोषी. या थोड्याशा कृपेने मी संतोषी होणार आहे, म्हणजे माझं समाधान होणार आहे. अशी विनंती तुकोबारांनी केली शेवटच्या चरणामध्ये.
Oh,
काय गुणी तुम्हापासी मी तो अल्पचे संतोषी. तुकोबऱ्या देवाला विनंती करतायत. तुका म्हणे देवा, हे देवा काही भातुके पाठवा. लक्षात घ्या, तुकोबऱ्या देवाला विनंती करतायत काही भातुके पाठवा. कृपा कराल ते थोडी, जास्त नाही देवा, माझ्यावरती थोडी तरी कृपा केली तरी मला समाधान होईल. मी अनाथ आहे, लक्षात घ्या, मी दीन आहे, मी रंक आहे, मी दुबला आहे. म्हणून तुकोबारांनी या ठिकाणी देवाला विनंती केलेली आहे. असं विनंतीपूर्वक पत्र तुकोबारांनी वारकऱ्यांच्या जवळ दिलं आणि त्या वारकऱ्यांनी त्या काशी विश्वनाथाला हे पत्र दिलेलं आहे. आणि दिल्याच्या नंतर त्या पत्रातील मजकूर त्या ठिकाणी त्यांनी वाचून त्या ठिकाणी विश्वनाथाला सांगितलेलं आहे. असा हा प्रसंग मी आपल्या समोर मांडलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून अल्पशा बुद्धीला जसं जमेल तसं या अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. झालेली सेवा भगवान पांडुरंगराय परमात्म्याच्या चरणावर ही सेवा समर्पित करतोय. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, आदी संत महात्मे या सर्वांच्या चरणावर ही सेवा समर्पित करतोय. माझे गुरुवर्य आदरणीय प्रातस्मरणीय माधव बाबा घोले, पुरुषोत्तमजी महाराज बाबस्कर, गुरुवर्य मडवी महाराज या तीनही साधू महात्म्यांच्या चरणावर ही सेवा समर्पित करतोय. तुम्हा सर्व श्रोतृ वर्गाच्या चरणावर ही सेवा समर्पित करतोय. या ठिकाणी हा उत्सव जो आपण साजरा करतोय हा नियमाने सातत्याने दरवर्षी साजरा करायचा. उत्सव का साजरे करायचे तर आपण उत्साहित असतोय उत्सव साजरा करण्याकरता, याच्यात नवल नाही, तर इतरांना उत्साहित करण्याकरता आपण हे उत्सव साजरे करायचे. असा उत्सव नियमाने सातत्याने आपण चालू ठेवावा हीच भोलेनाथाच्या चरणावर विनंती. सेवेला याच ठिकाणी विराम. विठ्ठल मागं